आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची 72 वार करून हत्या करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचं अपहरण झालं होतं आणि या हत्येनंतर पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे दिवसेंदिवस समोर आले आणि सतीश वाघ यांच्यावर गाडीमध्येच धारदार शस्त्रानं तब्बल 72 वेळा वार करून खून करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली। पूर्वीचा भारेकरू अक्षय जवळकर याच्याकडून जीवे-मरणाची सुपारी दिली गेलेली होती असंही कळतंय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्ये प्रकरणामधील 4 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 20 तारखेला त्यांना पुन्हा एकदा वानवडी लष्कर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती। ताब्यात असलेल्या 4 आरोपींव्यतिरिक्त आणखी आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या आरोपींना आता 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी असणार आहे। त्यांची कसून चौकशी होईल आणि त्यामध्ये काय उघड येतं, काय समोर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।